अमरावती शहराचे विद्रुपीकरण थांबवून वाहतुकीला दिलासा देण्यासाठी महानगरपालिकेने अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा व उपायुक्त यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवा मोहिमेची मालिका राबविण्यात येत असून दबंग व शिस्तप्रिय अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चौरे यांच्या देखरेखीखाली सलग कारवाया सुरू आहेत. या मोहिमेअंतर्गत शुक्रवार बाजार परिसर, गौशाळा समोरचा भाग, दस्तूरनगर चौक ते छत्री तलाव रोडवरील कवी मंडन हॉस्पिटलपर्यंतचा परिसर पथकाने लक्ष्य केला. फुटपाथ व रस्त्यावर अतिक्रमण करून उभारण्यात आलेले पानठेले, हार फुलांचे ठेले, भाजी फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या, चायनीज स्टॉल, छत्र्या, चिकन विक्रीचे टेबल्स तसेच अन्य साहित्य हटवण्यात आले. या कारवाई दरम्यान एक मोठा ट्रकभर अतिक्रमण साहित्य जप्त करण्यात आले. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील रस्ते मोकळे झाले असून वाहतुकीला दिलासा मिळाला आहे. नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत केले असून रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. दरम्यान अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख श्याम चौरे यांनी सांगितले की शहरातील अतिक्रमण मुक्तीची मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. माननीय आयुक्त महोदय, माननीय अतिरिक्त आयुक्त महोदय यांच्या आदेशाने आज दिनांक 20/2026 रोजी जे झोन क्रमांक 3 अंतर्गत ते चाकवाशीपुरा बाजारपेठ एरिया आहे, त्या बाजारमध्ये आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बाजार असतो, वर्दळ लोकांची असते. तरी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो. तरी याबाबतची दक्षता घेता आज सर्व बाजारपेठची ज्या रस्त्यावर जे व्यवसायधारक, चिकन मासे विकणारे जे व्यवसायधारक आहे आणि भाजी विक्रेता आहे, असे प्रकारचे दुकानदार जे रस्त्यावर गाडी लावतात, अतिक्रमण करतात, त्यांच्यावर आजसुद्धा प्रत्येक आठवडीनुसार आजही सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यानंतर दस्तूरनगर जे मेन चौक आहे, या चौकापासून ते MIDC रोड आणि छत्री तलाव कवी मंडलपर्यंत जे फुटपाथवर ज्यांनी लोखंडी पानठेले, हारफूडची हातगाड्या आणि चायनीजच्या हातगाड्या, बरेच फुटपाथ त्यांनी अतिक्रमण करण्यात आले होते. त्या लोकांवर सुद्धा आज त्यांना उचलून, सर्व साहित्य उचलून त्यांना जे जप्तीमध्ये एक मोठा ट्रक साहित्यांनी जप्ती केलेली आहे आणि त्यांना मी निर्देश देण्यात आलेले आहे की यापुढे लोकांना, महिलांना, वृद्धांना, म्हाताऱ्या लोकांना, शाळेकरता जे मुली जे शाळेवर जातात त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये याबाबतची तुम्ही दक्षता घ्यावी. अन्यथा तुमच्यावर मी कारवाई तो करणार, अन्यथा फौजदारी गुन्हासुद्धा त्यांच्याविरुद्ध करणार आहे. तरी माझे फक्त अतिक्रमणधारकांना एकच निर्देश आहे की आपले प्रेमेसमध्ये ते व्यवसाय करून मनपाला, अतिक्रमण विभागाला या कोणत्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये याबाबतचे त्यांनी दक्षता घ्यावी. BCN न्यूज करिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.